नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उद्या आहे सोमवार, तर उद्या आहे कामिका एकादशी. आता ही जी एकादशी आहे तर आता श्रावण महिना चालू होणार आहे, तर ही जी शेवटची एकादशी आहे श्रावण महिने चालू होण्याच्या अगोदरची, कारण की आता आषाढ महिना संपत आला आहे. म्हणून मग या एकादशीच्या दिवशी आपण कोणतेही सेवा उपाय केले तर मग त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. मग आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही, आपण बरेच उपाय केले, बऱ्याच सेवा केल्या तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल, तर त्यावेळेस आपण एकादशीच्या दिवशी आपण उपाय करत असताना पण आपल्याला काही सेवा करायची आहेत जेणेकरून त्याचं फळ आपल्याला नक्की मिळेल. तर आपल्याला 1 रुपयाचं जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे. तर 1 रुपयाच्या नाण्याचा आपल्याला काय उपाय आणि कसा उपाय करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर एकादशी कोणतीही असो, तर तुम्हाला जर ही जी एकादशी आहे कामिका एकादशी, या एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. असे नाही की तुम्ही ही एकादशी आहे याच वेळेस हा उपाय केला पाहिजे, तुम्हाला नंतर नाही जमणार, तर तसं काही नाही. पुढील महिन्यात एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही पण हा उपाय आवर्जून करू शकता. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये खूप पैसा येतो पण तो कुठे खर्च होतो ते समजत नाही, घरात लक्ष्मी टिकून राहत नाही, तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर त्या अगोदर आपल्याला आता एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा म्हणा, सेवा म्हणा करतच असतो. त्याचबरोबर भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पण आपल्याला सेवा करायची आहे. तर माता लक्ष्मी म्हणजे आपल्याला तुळशी मातेची पण आपल्याला सेवा करायची आहे, कारण की तुळस जी आहे तर आपल्या भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करत असतो. त्याचबरोबर तुळशी मातेची पण आपल्याला सेवा करायची आहे. आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेपुढे तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता. पण दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मगच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, जे 1 रुपयाचं जे नाणं आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मग त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. आता जर मूर्ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मग बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता आणि मग एक तामण घ्यायचं आहे आणि मग तामणामध्ये ती मूर्ती ठेवायची आहे आणि मग अभिषेक घालायचा आहे. आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची पण मूर्ती घेऊ शकता आणि मग अशा पद्धतीने सेवा करू शकता. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि नंतर मग पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत, कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे. तर हा जो नाण्याचं 1 रुपयाचं जे नाणं आहे त्याचा उपाय आपण दिवसभरातून कधी पण करू शकतो. तर मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावे म्हणून मग हा 1 रुपयाच्या नाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. तर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे, किंवा मग जरी तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी पण तुम्ही तिथे मग काय करायचं आहे, त्या मूर्तीसमोर आपल्याला ते जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळशीचं 1 पान आपल्याला घ्यायचं आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीपत्र खाली पडलेलं असेल तरीही घेऊ शकता, कारण की तुळशीपत्र हे शिळे होत नाही, ज्यावेळेस खाली पडेल तिथून पुढे 25 दिवस शिळे होत नाही. तर त्यासाठी उपाय करण्यासाठी आपण आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून घेतलात तरीही चालेल. आणि नंतर काय करायचं आहे, आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे. आणि हे जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते भगवान विष्णूंच्या फोटो पुढे ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि तिथेच आपल्याला ते दिवसभर नाणं तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी जो कोणता वार येत असेल तर त्या दिवशी मग आपल्याला ते नाणं तिथून उचलायचं आहे आणि आपण जिथे कुठे घरामध्ये तिजोरी असेल तर तिथे मग हे जे नाणं आहे तर ते नाणं आपल्याला, एखादं देवपूजेचं वस्त्र आहे तर त्या देवपूजेच्या वस्त्रामध्ये ते नाणं आपल्याला बांधायचं आहे. आणि जिथे आपण घरामध्ये पैसे वगैरे ठेवतो तर तिथे मग त्याची पोटली बनवायची आहे आणि मग ती पोटली बनवून आपल्याला ते नाणं आपल्याला तिथे ठेवायचं आहे. आता घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत असेल तर त्यावेळेस मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते
आणि जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा एखादं दुकान वगैरे असेल तर तिथे मग तुम्ही दुकानात पण त्या तिजोरीमध्ये पण ठेवायला तुम्ही ही जी पोटली आहे तर तिथे पण ठेवायला देऊ शकता. आता घरामध्ये वास्तुदोष आहे, विवाह दोष असेल तर त्यावेळेस मग आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीच्या पानांची जर माळा आपण अर्पण केली तर मग ती माळ अर्पण केलेली काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला ती माळ आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथेही ही माळ आपल्याला लटकवायची आहे. आता बरेच वेळा काय होतं की घराचा मुख्य दरवाजा लोखंडी असतो किंवा काही ठिकाणी लाकडी वगैरे असेल, पण जो कोणता असेल तर तिथे आपल्याला ही माळ आपल्याला लटकवायची आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या तिथे. असे केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील पैशाच्या ज्या कोणत्या समस्या वगैरे असतील तर त्या दूर होतात. आणि मग नंतर काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी आपण धान्य दान करायचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही गूळ दान करू शकता किंवा हरभऱ्याची डाळ दान करू शकता. तर ह्या वस्तू तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता किंवा मंदिराच्या तिथे कुठे जी व्यक्ती वगैरे असते गरजू व्यक्ती, त्या गरजू व्यक्तींना पण तुम्ही ह्या वस्तू नेऊन तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर पिवळे वस्त्र म्हणा किंवा मग तुम्हाला जर एखादी मिठाई म्हणा किंवा केळी, तुम्हाला जे शक्य होत असेल तर त्या वस्तू मग आजच्या दिवशी फक्त एवढ्याच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जे पण तुम्ही दान करणार आहात तर ते पिवळ्या रंगाचे आपल्याला दान करायचं आहे. आणि आपण तुळशी मातेपुढे जो दिवा लावणार आहोत तर तो संध्याकाळी दिवा लावायचा आहे. तर हा दिवा तुपाचा लावायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करत असताना भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती राहावी, आपल्या घरांवरती राहावी म्हणून मग हे असे उपाय आपल्याला करायचे आहेत. आणि तुळशी मातेला दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा मग तुम्ही 21 पण प्रदक्षिणा घालू शकता. आता जर तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही स्वतःभोवती पण 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालू शकता. आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायचा आहे. कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप असते. मग आपल्यावरती आपल्या लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी मग आपल्याला तुळशी मातेला पण अशा पद्धतीचा दिवा लावून अशी आजच्या दिवशी सेवा करायची आहे. तर त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी गायीची पण सेवा करायची आहे आणि गायीला पण आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. गायीला तुम्ही चपाती खायला देऊ शकता किंवा केळी खायला देऊ शकता. यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्या घरांवरती सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला गायीची पण सेवा करायची आहे. आपण गायीची सेवा केल्यामुळे आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. तर मग हे सगळे उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते. तर तुम्ही पण हे सगळे आवर्जून उपाय करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.